आपल्या वावरात भेंडी लावली होती, जरा जरा वरी आली होती. मी म्हणलं आता आपली भेंडी रानपाण्यावर आली असेल, म्हणलं आता रानपाणी द्यावं म्हणलं. तर जय श्रीराम मित्रांनो, आता मी जाऊ लागलो तो वावरात, म्हणजे वावरात आलोच. बरं मी जाऊ लागलो म्हणजे आलोच वावरात. आपली भेंडी पहिलीच काय रानपाण्यावर आली होती. बापूला विचारलं मी, रानपाणी द्यायचं काय म्हणलं. तर बापू म्हणे पाहत नाही उद्या. मी म्हणलं उद्या नाही, आजच्या आज पाय म्हणलं. पाईप गिप भेटत म्हणले आपल्याला आजच्या आज. बापू म्हणे हो म्हणे देऊन टाक म्हणे. मग कायला उशीर करतो म्हणे, नेक काम मी देरी घेऊ असं म्हणे बापू आपल्याला. इकडे शिप जोडून होती आपली, तुम्हाला तर माहिती आहे रानपाणी नाही तर शिप, दोन्हीपैकी एकच द्यायला लागते. इकडं आलो मी, म्हणलं आता मला मोबाईल सापडला म्हणलं. तर नव्हतं ते मोबाईल, नव्हतं ते मोबाईलची बॅक कवर होती. मोटरपाशी आलो तर आपल्याला कळत बी नव्हतं कुठं ते जोडले इकडं पाईप, मोटर गिटर चालू केली, अजून पाणी नाही आलं पाईपाला. मग पाईपाला पाणी आलं जराशा अर्धा एक घंट्यात. मी म्हणलं पाईप गिप निसटला का बा. बापू म्हणे पाईप गिप निसटला नसेल म्हणे, काय म्हणे एकदा मोटर चालू बंद करून ये म्हणे. इकडं काय ते बापू म्हणे आपल्याला इकडे जराशा गवताला 2-3 पाट्या द्यायच्या आहेत म्हणे. मी म्हणलं द्या बा तवरक, मी इकडे तवरक बसतो बा म्हणलं. चालू इकडं आता बसायसाठी मी. तर आता जेवण घेऊन केलं आणि आलो इकडं आपल्या भेंडीला पाणी द्यायला. इथं पाईप गिप जोडूनच होते आपलेच. मी म्हणलं आता मोटर बंद करून यावं म्हणले एकदा. आपल्याला कसं भूक गीक लागली होती, त्यामुळे जेवण घेऊन आलो, मोटर बंद करून टाकली आणि चाललो मी घराकडं.